हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, करेक्ट 5 वाजलेले आहेत. आणि चला, मम्मीने काढलेली आहे वरची साफसफाई आणि तुम्हाला मी दाखवते मम्मी कशी साफसफाई करते. वरी जाऊन मम्मी गच्ची साफ करते. भाऊ तर गेलाय मस्त क्लासला आणि ही करते कामं. नीट नीट वजन आहे, वजन आहे. सोड ना धरले बघा अगं सोड. कपडे दे. हा घाण आहे का लय वरी? नाही एवढं नाही. लय दिवस झाला ना ग, म्हटलं करून घेऊ ना. ते कपडे देतील नाही तर मी देते. अजून इथलं पण साफ करायचं आहे ना? आताच करणार आहे? इतकं माळ साफ करणार आहे ना. प्लॅस्टिक धुवायला लागेल ना त्याची. कधी पण काढायचं साफसफाई ना मम्मी? जेव्हा मनात आलं तेव्हा काढायचं. मला ना वरती जाऊन घाण झाले असेल तसं. बाथरूमचं पाणी होतं का बेसिनचं पाणी होतं, सगळं माझ्या हाताने पडत होतं. ते झाड तोडतंय. हा करून घे. नाही ना बाई, आपल्या घराला आपणच ठेवायला लागतंय स्वच्छ. आम्ही फक्त खायला कामी येणार आहे ना, तू फक्त घर स्वच्छ ठेवायला. लेखाकडनं स्टूल तर काढून घ्यायची होती ही घेतलं साफ करायला. ले उतर नाही पडत, उतर बिंदास. चढली लई हौशीने. नाही चढणार, घाबरल ना. पण तुला मांजरीच्या पिल्लांचं बघायचं, घाण केल्यात का नाही म्हणून तू चढली. पण मांजरीने तर काहीच घाण नाही केलं, स्वच्छ ठेवल्यात तुझं घर वरचं. सोडू का टाकी? लय जीव खाते मम्मी तू खरंच. एवढा पसारा घालून ठेवली पार किचन मध्ये. बघा किती एवढा एवढा पसारा घालून ठेवली. सांग बरं मम्मी. मग आता तू पसारा असला की येड्यावानी करत असती घरात. मग वडत जा. तुला माय काढून देता, वडत जा. मनाला शांती ठेवत जा तुझ्या. हा स्लॅब पडला का? नाही पडला स्लॅब.
किती किलोचे मम्मी? याच्यामध्ये सामान आहे. कोणतं सामान सर? बघू. तिजोरी तेरी. उतरली बाई फायनली वरचं साफ करून. आता भिंतीला काय चिपकलेलं असतंय ग? हा मम्मी? अगं जाळे असते ते छोटे छोटे चकले असं का म्हणून वापरता तुम्ही तीच कळत नाही मला. एवढं काय घर साफ करते मम्मी पण तू? पण बॅट कुठे आहे? ठीक आहे खेळा बॅट बॉल. तर आता मम्मी बघा भांड्यांना मस्त असं चमकवतीये. अख्खा जोर लावून त्याच्यावर बघा आता ती कशी चमकवणार आहे भांड्यांना. टाकी टोप सर्व पितळाचे भांडे आता ते घसून टाकणार आहे. भांड्याचं साबण दे का मला जरा फिरवायला. पुरी कोणतं भांडं साबण तिथंच आहे साबण का? दे की याच्यावर ना. कपड्याचं साबण फिरवल्याने काय होतंय? डाग येत नाही ते ग. अशी पण गोष्ट आहे का? म्हणजे एक टीप भेटली. पितांबरीने पहिला घसायचं, त्यानंतर ना आपल्या साबणाने हात फिरवायचा, डाग लागत नाहीत. एक जरा असा निरमा घालून द्यायची पन्नास जर घालायला बकेटमध्ये का? हां. मग आतापर्यंत घाण झालं असं मुलकाचं तेलकट वाहिलं. मी तुला कसं कंटाळा येत नाही ग? बापरे माहित नाही. सगळे पन्ने दे किती. हां. तर माझ्या मम्मीला ना घर इतकं साफसफाई लागतं ना, खूप म्हणजे खूप. एक टायमाला ती जेवण नाही करणार पण कामं पहिला करणार असं तिची गत आहे. आणि तेच तिच्या आता हाताखाली माझे कामं चालू आहेत. आणि तिला ना साफसफाई म्हटलं ना तिला येड लागतं बघा. खरं सांगते जे आहे ते आहे. आणि खरं सांगू का, तिच्यामुळंच आम्ही पण शिकलेलो आहे घरातले कामं हे व्यवस्थित नीटनेटकेपणाने करायचे. आणि आम्हालाही घरात तीच सवय आहे. तुम्ही माझे पहिल्याचेही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हालाही माहीत असेल, मी पण कायम भांडी वगैरे काढतच असते. आणि घाण झाले की मी राहत नसते तशीच. मला पण अजिबात आवडत नाही, कारण की जिथे स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी असते नाही का. आणि कधी आमच्या म्हणजे मम्मीच्या घरी कधीही आलं तरी पण एकदम स्वच्छ टापटीप, म्हणजे कानेकोपरेसुद्धा तिचे स्वच्छ स्वच्छ असतात एकदम. मम्मी यूजच नाही केली वाटतं नवीन घेतल्यापासून. काय यूजच नाही केली वाटतं. काय आरती करायचं ग. हां यूज नाही केली. आणि त्याचबरोबर आता ती भांडे घासून देत होती आणि मी सॉफ्ट अशा कपड्याने ना स्वच्छ त्याला पुसून पण घेत होती, कारण की आता संध्याकाळ झालती आणि ऊन तर नव्हतंच. आणि तिच्या मनात जेव्हा येईल ना तेव्हा ती काढत असते आणि लगेच सुरुवात होत असते बघा करायला. मग काय आता मी पण करू लागलं तिला नाही, कारण की एवढा पसारा आहे ना खूप, म्हणजे 2 पार्ट केलेले आहेत मी. आणि तिने अख्खं पसारा काढलेला होता. आणि इथं बघू शकता तिने किती स्वच्छ असं पातेलं घसते बघा. आणि इतकं जड तर आहे ना खूप, म्हणजे खूपच. तुम्हाला मी पुढं ऐकवतीच, मम्मी बोललेलीच आहे. आणि मी थोडक्यात थोडेफार गोष्टी तुम्हाला सांगत आहे. बाकी मी थोडं व्हॉइस ओव्हर पण ठेवलेलंच आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं कळतं नाही का आता मी सांगण्यापर्यंत. आणि हे सर्व जुने कोणते कोणते आहेत हे तर आत्ता मम्मीने घेतलेलं आहे. आत्ता म्हणजे झाले तर आपण 4-5 वर्ष. पहिल्याचे लोक ना असे भांडे घासायचे ना, त्यामध्ये आपलं स्वतःचा चेहरा दिसायचा. मम्मी असे भांडे घासायचे, असं तू भांडे घासताना. अगं तुझं डब्बाचं असं डाग बघ, माझ्या डब्यापासून तुला काल बघ जरासा. तुझी अशी डाग डाग. तुझ्या अंगात जास्त ताकद आहे, आमच्या अंगात कॅल्शियम कमी आहे जरासं. पहिल्याच्या लोकांमध्ये कॅल्शियम जास्त होतं, आताच्या लोकांमध्ये कॅल्शियम कमी आहे मम्मी. तसंच असतंय मम्मी. असं मनापासून कामं करायला स्वच्छ होतं ग. तुझ्या मनात नसलं ना माणूस कसं बी करून टाकतो. अगं मनात असलं तरी पण ताकद लागतच नाही ग मम्मी, ताकदच नाही अंगात. आता आम्ही सर्व डुप्लिकेट खात असतो, तुम्ही ओरिजिनल खाल्लेलं आहे ना लई म्हणून. दे
किती वजन आहे बघ ना गो. आता ही 3, 3.5, 4,000ला येईल मम्मी. मग कितीला घेतली होती तू? किती 2,000 किती घेतलेलं असं आठवण आहे का? 2.5 का 2,000? 1800ला मला एवढं आठवण आहे. आणि ती कळस कितीला घेतला? किती दूर आहे गो बाई. 4 किलो इतका असेल. सॉरी 4,000ला येईल आता ते. 4, 4,500ला. आणि घरात इतका पसारा झालता ना, मला समजत नव्हतं कुठून सुरुवात करावी आणि कुठून नाही, असं होत होतं. आणि तरी पण बाईने मग सर्व ॲल्युमिनियमचे डबे काढलेले होते आज, आणि तेच तिला आता सर्व मला खाली करून द्यायचं होतं. तर हेच मेन काम असतं बघा, खाली करणं, परत ते घसणं आणि परत त्याच्यात सामान घालून लावणं. खूप म्हणजे खूप कंटाळवाणी मला तरी वाटतं. आता पण मग स्वच्छ केलं ना ते, तर असं वाटतं बघतच राहावं, असं पण होऊन जात असतं बघा. तर मग काय, आता पीठ तांदूळ सर्व खाली करून घेणार आहे आणि मम्मीला देणार आहे घसरण्यासाठी. कारण की ना तिला आमची कामं पटत नाहीत आणि तिला तिची कामं आवडतात, अशी गोष्ट आहे. आणि असंच असतं बघा, आपल्याला आपले कामं आवडतं, दुसऱ्यांनी केलेलं अजिबात आवडत नाही. सेम मम्मीचं पण तसंच आहे. तिला ना तिच्या हाताने एकदम जोर लावून ती भांडी अशी घसती ना, ते फार म्हणजे एक 4-5 महिने तरी तुम्हाला वाटणारच नाही ते घसलेले नाहीत म्हणून. आणि मग काय दमलेली खूप, त्यामुळे मग मस्त असं चाय केलेला होता मी गुळाचा, आणि तोच आता मी पिणार आहे बरोबर. आणि कपडे पण काढून आणलेले बाहेरचे, ते सुद्धा आता मी आवरून वगैरे घेणार आहे. कारण की एकाच कामामागं लागता येत नाही आपल्याला, कारण की 10 कामं असतात, पोरं असतात, त्यांना पण बघावं लागतं. आणि एकाच कामाच्या मागं आपल्याला झटून चालत नाही. मग तिथंच आवरलं जातं आणि दुसरीकडे पसारा होऊन जातो, त्यामुळे दोन्हीकडं बघावं लागतात. तर मी एका साईडला आपले कपडे वगैरे पण घडी घालून घेत होते आणि मम्मी एका साईडला भांडे वगैरे घसून घेत आहे. तर हे बघा, असं रुटीन असतं आमचं. आणि माहेर असलं की म्हणजे काय आरामच करावाचा नसतो, कधी कधी कामंसुद्धा भरपूर असे असतात बरं का. आणि मग काय, आता करावे तर लागणारच आहे. आणि मम्मी करते आणि आपण बसून राहणार, असं तर अजिबात चांगलं वाटत नाही. आणि तिला पण एकटी ती कशी करणार, नाही का. आता मी आलेले आहे म्हणूनच विचार केला असेल तिने पण, नाही का. आणि मग नाही, तसं तर ती पहिल्यापासून बोलत होती मला करायचे, पण मग मुहूर्त लागत नव्हता. पण आता मुहूर्त लागलाय तर करून घेत आहे. आणि त्याचबरोबर थोडीफार माझ्याकडनं पण मदत होत आहे तिच्यासोबत कामं करण्यासाठी. त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या, म्हटलं बरंच आहे, नाही का. तर आता माझे जे बॅगेत कपडे ठेवायचे ते ठेवले आहेत. मम्मीचे, भावाचे सर्व वेगवेगळे कपडे काढून ठेवलेले आहेत मी. आणि ह्या गोष्टी सर्व म्हणजे नाही का लगेच करून ठेवले की टेन्शन नाही राहत. परत खाटावरचं पण थोडंफार असं आवरून घेत आहे. तर भाऊचे कपडे आता नंतर कप्प्यात ठेवणार आहे. तर असं चला, आता ते झालेले आहेत बघा भांडे सर्व स्वच्छ मम्मीने असे घसलेले आहेत. आणि आता मेन म्हणजे काम आहे ते म्हणजे झाकणांना पेपर लावून ठेवायचे. तर बघू शकता ते किती नेटकेपणाने पेपर असे लावून ठेवत असते. आणि हे तिचं पहिल्यापासूनची सवय आहे बरं का. ती आता नाही तर पहिल्यापासून ती अशीच कामं करत असते. भलेही ती पहिला पण तिने खूप कामं केलेले आहेत बरं का, बाहेरचे सुद्धा, पण कधी पण तिने आळस केला नव्हता. कधीही ती घर तिचं कायम स्वच्छ असायचं मम्मीचं. आणि तेच तिचं बघून आम्ही शिकलेलो आहे बरं का. आम्हालाही आवडत नाही. तर असं चला बघा, आता मस्त ते आता टाकीत भरून वगैरे जे ठेवायचं ते ठेवणार आहे. डब्यांमध्ये पण आपल्या कुडाय वगैरे केलेल्या होत्या, मम्मीने खूप केलेल्या होत्या. आणि जे आता केलं ना आम्ही रिसेंटली, ते पण तुमच्यासोबत मी रेसिपी तर शेअर केलेलीच आहे. तर बघू शकता मस्त असं तर मम्मी पॅक करत आहे. आणि आता त्याला व्यवस्थित पॅक करून ना सर्व डब्यांना वगैरे ठेवणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर पण करायला विसरू नका. तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका, कारण की उद्या अख्खा किचनचा पसारा काढणार आहे. आणि तो कसा आवरणार आहे तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे तो व्हिडिओ, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे उद्या तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटेलच. तर असो चला, आता हे बघा मम्मी पॅकिंग करून घेतलेलं आहे. तर आजचा ब्लॉग मी आता इथंच एंड करते. आणि बघा पूर्ण डब्बे व्यवस्थित लावले की किती सुंदर स्वच्छ दिसतात, खूप मस्त चमकत होते. तर चला बाय, टेक केअर.